मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी अविनाश घेऊन आलोय माझ्यासोबत घडलेली एक घटना. त्या घटनेने मला एक नाही तर दोन वहिनी एका वेळी सोबत मिळाल्या. त्या घटनेनंतर मला कुठल्याही गोष्टीची कमी आजपर्यंत पडलेली नाही. मी या जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल आणि ते सुख मला या दोन वहिनीकडून मिळाले. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण गोष्ट सुरू करूया. आमच्या घरामध्ये मी, माझी आई आणि वडील असे 3 जण राहायचो. आमच्या शेजारी 2 जोडपे राहायचे. त्यातल्या एका वहिनीचे नाव रश्मी होते आणि दुसऱ्या वहिनीचे नाव अंजली होते. आईकडे या दोन्ही वहिनी दुपारच्या वेळी गप्पा मारायला येत असायच्या. माझे कॉलेज सुरू असायचे. मी सकाळी लवकर जाऊन दुपारी 12पर्यंत घरात येत असायचो आणि माझा अभ्यास करत असायचो. त्या दोन्ही वहिनी दुपारी 1-2च्या दरम्यान आमच्या घरी येऊन बसायच्या आणि संध्याकाळी 4-5च्या दरम्यान आपल्या आपल्या घरी निघून जायच्या. त्यांचे पती सकाळी कामावर जायचे आणि रात्री घरी यायचे. दोघांचे घर एकमेकाला लागून होते आणि तिसरे घर आमचे असे होते. कॉलेजला असल्यामुळे मला आता प्रौढपणा चालू झाला होता. त्यामध्येच माझ्या मनात येणारे चित्रविचित्र विचार. मला आता ते सुख हवे होते आणि कॉलेजमध्ये मुली बघून तो हिरवागार परिसर मला गरम करून टाकायचा. माझ्या मनात उत्तेजना निर्माण व्हायच्या. त्यामुळे मी घरामध्ये आल्यानंतर माझ्या रूममध्ये जाऊन हाताने सगळा खेळ खेळायचो. खेळ खेळत असताना मोबाईलमध्ये मी चित्रविचित्र व्हिडिओज बघायचो. मला ते बघताना खूप मजा यायची. ते व्हिडिओ मधील आपण सर्व करावं अशी इच्छा व्हायची. पण माझ्याकडे तसा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता आणि तो पर्याय मला माझ्या आयुष्यामध्ये हवा होता. असाच एक दिवस मी कॉलेजमध्ये हिरवागार ओलाव्याचं सुख घेत असताना मला एका मित्राने त्याच्या शेजारच्या वहिनीबद्दल सांगितले. वहिनीच्या आणि तिच्या नवऱ्याचे मित्रासोबत काहीतरी चालू होते. मित्राने तिला रंगेहात पाहिलं होतं. नवऱ्याचा मित्र आणि ती वहिनी एका खोलीमध्ये एकत्र नको त्या अवस्थेत होते. माझ्या मित्राला ते दोघे असे दिसले होते. ही गोष्ट ऐकून माझं तर डोकं खराब झालं. मी 12 वाजता माझ्या घरी आलो. माझ्या रूममध्ये येऊन झोपून गेलो आणि मोबाईलमध्ये बघत बघत माझ्या हाताने खेळ करू लागलो. मला शांत झालं. शांत झाल्यानंतर मला झोप येऊ लागली. मी तसंच पडून झोपलो. जेव्हा जाग आली तेव्हा पाहिलं तर आमच्या घरी त्या दोन्ही वहिनी आल्या होत्या. वाईसोबत गप्पा मारत बाहेर बसल्या होत्या. मी माझ्या रूममधून सगळं बाहेरचे झोपायचं नाटक करून बघत होतो. मी हळूच डोळे उघडून बघत होतो. आधीच मला कॉलेजमध्ये ऐकले त्यामुळे आणि मोबाईलवर बघितल्यामुळे माझ्या डोक्यात तोच विचार सुरू होता. त्यात समोर 2 वहिनी बसल्या होत्या. म्हणल्यावर कोणी पण शांत बसणार नाही. तसं माझ्या मनात पण काहीसे घडत होते. मी डोळे बारीक करून त्यांच्याकडे बघू लागलो. उन्हाळ्याचे दिवस चालू होते म्हणून त्यांच्या अंगावरचे थोडे बाजूला होत होते. त्यांचे खोलगट मला स्पष्ट दिसत होती. रश्मी वहिनी खेडेगावातील होती. तिची भेग जरा वेगळीच होती. कधी कधी तिचं बोलणं मला कळत नव्हते. आज त्या तिघी गप्पा मारत बसलेल्या. त्या तिघी गप्पा मारण्यात व्यस्त होत्या आणि मी त्यांना हळूच डोळे बंद करून बघण्यात व्यस्त होतो. त्यांचं खाली म्हणजे खांद्यापासून थोडे खाली होते. त्यांची खोलगट मला स्पष्ट दिसत होती. रश्मी वहिनी खेडेगावातली असल्यामुळे तिचे भरदार शरीर मला वेड लावत होते. एकतर मी झोपायच्या आधी बघितलेले व्हिडिओज, त्यानंतर उठल्यावर बघायला मिळालेली रश्मी वहिनी. मी त्यांच्याकडे हळूच बघत होतो. अचानक त्या दोघींचे लक्ष माझ्याकडे आले. मला भीती वाटली. मी घाबरलो. मला त्यांनी माझ्याकडे बघून नाही बघितल्यासारखं केलं. माझ्या जीवात जीव आला आणि मी दुसरीकडे तोंड करून बघत बसलो. काही वेळानंतर मी बेडरूममध्ये उठून गेलो. त्यावेळी बाहेर पाहिलं तर दोन्ही वहिनी आपापल्या घरी निघून गेलेल्या. मी बघितलेलाचा त्याचा विचार करत होतो आणि माझ्या मोबाईलमध्ये टाईप करून मी तसले व्हिडिओ बघू लागलो, ज्यामध्ये वहिनी व्हिडिओज टाईप केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येऊ लागले. त्यानंतर मला त्या दोघींसाठी मनात वेगवेगळे विचार. दोघे मला एकदम मिळतील काय हा विचार करत होतो. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी दुपारी झोपलेलो असताना वहिनी घरामध्ये आल्या. दोघी वहिनी घराच्या बाहेरच्या खोलीमध्ये बसल्या.
मी आतमध्ये झोपायचं नाटक करत होतो. आई आणि दोन्ही वहिनी गप्पा मारत होत्या. मी त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकत होतो. एकमेकांबद्दलच्या फक्त टिंगल टवाळ्या होत्या. मी झोपून ते सगळं ऐकत होतो. आज मी अशा प्रकारे झोपलो होतो की मी बारीक डोळे करून त्यांच्याकडे बघत असताना त्यांना जरासुद्धा त्याचा अंदाज येणार नाही. मी डोळे बंद करून त्यांच्याकडे बघत होतो. माझी नजर वेगळ्या प्रकारे त्या दोघींना बघत होती. त्यांचे पूर्णपणे माझ्या नजरेसमोर उघडे होते. उघड्या डोळ्यांनी बघत असताना मला असं वाटले होते की त्यांना ओपनच पाहतोय की काय. आदर्शासारखे होणारी माझी नजर आणि त्यामुळे माझा बाबूराव आता मोठा झाला होता. माझी नजर त्यांच्या त्या 2 खेळण्याकडे सारखी जायची. दोन्ही वहिनीचे खूप मोठं आणि लुसलुशीत होतं. ते पाहून तर बाबूरावला खेळण्याची इच्छा झाली. पण बाहेरून कोणीतरी बघेल म्हणून मी शांत पडून होतो. मी त्यांच्याकडे बघत होतो. ते समोरचं दृश्य बघत असताना माझा बाबूराव कलांनी देऊ लागला. त्याला शांत करण्यासाठी मी दोन्ही पायाच्या मध्ये हात घालून झोपी गेलो आणि बघू लागलो. मी त्यांच्याकडे बारीक नजरेने बघत होतो. तेवढ्यात अचानक दोन्ही वहिनीचे लक्ष माझ्याकडे आले. तेव्हा ते दोघींना कळाले मी नेमकं काय बघतोय. त्यांनी त्याच सरळ केलं आणि ताड बसलं. दोघी वहिनी माझ्याकडे बघत आईसोबत गप्पा मारत होत्या. त्यांना कळालं होतं की मी त्यांना बघतोय, पण त्या काही बोलल्या नव्हत्या. असंच तो पण दिवस निघून गेला. 2-3 दिवस केल्यानंतर आता वहिनींना बहुतेक कळाले की मी त्यांनाच बघतोय. वहिनी माझ्याकडे बघायच्या आणि आईकडे बघून गप्पा मारायच्या. मला वाटत होते की त्या माझ्याबद्दल आईला सांगतील, पण वहिनीने असं काही केलं नव्हतं. त्या दोघी पण आता मला दिसेल असं बसायच्या. एक नाही तर दोघी वहिनी मला दाखवायच्या. मी मात्र सगळी मजा घेत होतो. आई आणि दोन्ही वहिनी गप्पा मारत बसल्या होत्या. आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले. त्या दोन्ही वहिनी आमच्या घरीच बसल्या होत्या आणि मी त्यांना झोपून बघत होतो. मी त्यांना असं बघतोय हे त्यांना माहिती होते. मग त्यांनी हळूच वरच्या बाजूला घेतलं आणि मला दिसेल असं दाखवू लागल्या. मी आश्चर्यचकित झालो, कारण मला विश्वास बसत नव्हता की या दोघी वहिनी अशा काय करतील. मी ते सगळं बघत होतो आणि झोपेचं सोंग करत होतो. पण त्यांना माहीत होतं की मी जागा आहे, झोपलेलं नाही आहे. त्या मला आता दाखवत होत्या आणि मीही ते उघड्या डोळ्यात पूर्ण कैद करत होतो. मी ते बघत असताना त्याने त्या प्रकारे करत होत्या ते मला आवडू लागले. ते भरगच्च सोडून मला आवडू लागले. मी त्याला नजरेने निहाळू लागलो. त्या दोघी कायम साडी घालून असायच्या, तर त्या दोघी माझ्यासोबत फ्री वागत असायच्या. मला कशाची भीती नव्हती. अचानक अंजली वहिनी मला जोरजोरात दाखवू लागली आणि रश्मी वहिनीच्या हाताने चोळू लागली. आई बाहेर होती. तिला काही माहीत नव्हतं की आतमध्ये काय चाललंय. पण या दोन्ही वहिनी मुद्दामून असे करत होत्या. थोड्या वेळाने आई घरात आली आणि त्या दोघी सरळ झाल्या आणि निघून गेल्या. तो पण दिवस संपला. दुसऱ्या दिवशी त्या दोघी वहिनी आमच्या घरी आल्या नाहीत. पण त्या आईनं निरोप दिला की अविनाशला आमच्या घरी पाठवा, काम आहे. आईने मला तो निरोप दिला. मी घाबरलो आणि विचार केला, वहिनीने मला का बोलावलं असेल. त्यांना माझं कळालं असेल का, मी त्यांच्याबद्दल कोणता विचार करतोय. या भीतीने मी त्यांच्या घरी आधी जाण्यासाठी नाही म्हणालो, पण आईने मला जबरदस्तीने त्यांच्या घरी पाठवले. मी त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्या दोघी साडी घालून बेडवर बसलेल्या. मी आतमध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो, वहिनी तुम्ही मला बोलवले आहे का. रश्मी वहिनी म्हणाल्या की हो, ये आतमध्ये बस. मी म्हणालो, नाही बसत, बोला काय काम आहे, मला जायचं आहे. वहिनी म्हणाल्या, अरे तुला काय गडबड आहे, बस ना, चहा वगैरे पी. मी म्हणालो, मला नको, मी चहा पित नाही. त्यावर अंजली वहिनी म्हणाल्या, अगं अविनाशला चहा आवडत नसेल, त्याला दूध आवडत असेल, दूध पास त्याला. मी त्यांच्या तोंडून असं ऐकून त्यांच्याकडे बघू लागलो आणि त्यांना बोलले की मला दूध पण नको आहे. मी घाबरत त्यांना म्हणालो की सांगा ना पटकन काय काम आहे तुमचं, मी करून जातो. त्यावर रश्मी म्हणाल्या, अरे काय गडबड आहे, गडबड करू नको, सांगतो का. आणि अंजली काकीने येऊन माझा हात धरला आणि मला खाली बेडवर नेऊन बसवले. मी बेडवर घाबरत मान खाली घालून बसलो. त्यावर अंजली काकी म्हणाल्या, त्याला चहा दूध काहीतरी आण ना, तो नकोच म्हणणार आहे. त्यावर रश्मी काकी म्हणाल्या, त्याला चहा आवडत नाही, त्याला दूध आवडतं, त्याला दूध देऊया थांब. असं म्हणून वहिनीने अचानक आपलं वरचे बाजूला केले आणि बाहेर काढले.
मला म्हणाल्या, घे अवी, पी जेवढं पाहिजे तेवढं. मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ही रश्मी वहिनी माझ्यासोबत असं काही करू शकते. त्यावर अंजू वहिनी म्हणाल्या, अरे बघतोस काय, पी की आता. दूध घरी आल्यानंतर तर असे खाऊ की गिळी करतोस की, जसं कधी कुणाचं पाहिलं नाहीस असं बघतोस. आणि आता तुझ्यासमोर सगळे उघडे आहे तर कशाला नाटक करतोस. मी घाबरत त्यांना म्हणालो, नाही वहिनी, असं काही नाही, तुम्ही गैरसमज नका करू. असे म्हणताच अंजली वहिनीने माझा हात धरला आणि मला ओढले. रश्मी वहिनी विषयावर माझे तोंड लावून दाबू लागल्या. मला तर आता कळायचं बंद झालं होतं. माझ्या तोंडून आता काहीतरी कोंबल्यासारखे वाटत होते, पण मज्जा पण तेवढीच येत होती. पण या दोघी माझ्यासोबत असे का करतात हे कळत नव्हतं. अंजली वहिनी माझ्या डोक्याला दाबत हसत होत्या. रश्मी वहिनी वर करून हातात धरून बसलेल्या होत्या. मी वाकून ते सगळे सहन करत होतो. त्यानंतर अंजली काकांनी मला सोडलं आणि तिचे पण वरती केले. यानंतर माझ्यासोबत काय झालं हे पुढच्या भागात सांगेन. धन्यवाद. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की सांगा. या कथेचा पुढचा भाग लवकरच आपल्या सेवेत येईल. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशा नवीन नवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.